हॅलो गाईज, कशा आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. सो ॲक्च्युली मला ना खूप दिवसापासून तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करायचा होता, म्हणजे सांगायचं होतं मला माझ्या रिअल लाईफ रिलेटेड माझ्यासोबत काय झालं, कसं म्हणजे फेस केली मी ती सिच्युएशन, ते सगळं सांगायचं आहे. 1 ऑगस्टची गोष्ट आहे. तर तेव्हा काय झालेलं, बेसिक आपण सगळे म्हणजे नॉर्मल जसं जॉबला जाते तशी मी गेलेली. जॉब नाही, इंटर्नशिप होती ती माझी. ॲक्च्युली मी ग्रॅज्युएट झाल्यापासूनच जॉब शोधत होती, म्हणजे रिझल्ट लागायच्या आधीपासून. थोडं मेमध्ये एप्रिलमध्ये एक्झाम झालेली, तर एप्रिलच्या एंडिंगला लास्ट पेपरनंतर एक एक वीकचं साधारण मी मजा केली असेल बस. आणि नंतर मग लगेच प्रॉपर सिरियसमध्ये सगळं रेझ्युमे वगैरे बनवला, नोकरीवरती लिंक्डइन, इंडीड झाला, त्याच्यावर सगळं म्हणजे बनवलं, टाकलं, प्रोफाईल बनवलं, सगळं 100% केलं. सगळंच मी शोधत होती, ट्राय करत होती, कुठे ना कुठे इंटरव्ह्यू ट्राय करत राहिली, देत राहिली, पण नाही झालं माझं. आणि खूप कन्फ्यूज होती, मला काय कळतच नव्हतं नक्की कशात जाऊ, काय करू. ॲक्च्युली सगळे या फेजमधनं जातात, सगळेच कन्फ्यूज असतात, एवढं त्याच्यामध्ये हे काय नाही आहे. सगळ्यांना ही सिच्युएशन फेस करावीच लागते. आफ्टर ग्रॅज्युएशन काय केलं पाहिजे, मास्टर्स केला पाहिजे, जॉब बघितला पाहिजे की काय केलं पाहिजे. सो ते माझे काही काही फ्रेंड्स गेलेले मास्टर्सला गेलेले, काही काहींना जॉब चांगला भेटलेला, काय काय होते डेव्हलपर बनलेले, असे सगळे होते. खूप म्हणजे होतंच, ठीकठाक होतं सगळ्यांचं. आता स्किल्स झालं किंवा काही काही जणांमध्ये कोडिंग असेल, कोडिंगचं त्यांना जमतं, ते लोकांचं झालेलं. तर मग मी ट्राय करत राहिली. मग मला खूप वेळानंतर मग ही इंटर्नशिप भेटली. जॉब नाही हां, बेसिकली इंटर्नशिप आहे. पण त्या इंटर्नशिपमध्ये ते ऑफर लेटरवरती पण प्रॉपर मेन्शन आहे की 6 महिन्याची इंटर्नशिप आहे ही. तर 6 महिने त्या माणसाने ठेवलं पाहिजे ना. तर 4 महिन्यामध्येच त्यांनी कन्क्लूड करून टाकली, संपवून टाकली इंटर्नशिप. तर मग म्हणजे असं, आणि त्यांनी 15 दिवस आधी नोटीस पिरियड येतो. नोटीस पिरियडमध्ये पण काही नाही सांगितलेलं, काय म्हणजे कायच नाही. आणि मग असं ऑन द स्पॉट सॅटर्डेला किती 5:30 पावणे 6च्या दरम्यान बोलवतात आणि सांगतात की तुमची इंटर्नशिप आता इथेच संपते, आणि डायरेक्ट बोलतात सोमवारपासून तुम्ही येऊ नका, तुम्हाला इंटर्नशिप सर्टिफिकेट वगैरे काय ते देऊन टाकतो आणि तुम्हाला भेटेल चांगला जॉब, असं बोलतात. पण जॉब भेटायलाच आता आय टीमध्ये एवढं डाऊन चालू आहे मार्केट, तर भेटायलाच किती वेळ जातो, किती इंटरव्ह्यू द्यावे लागतात. आणि आय टीमध्ये एक राऊंड नाही होत, 3-4 राऊंड होतातच, असं आहे आय टीमध्ये. HR राऊंड, टेक्निकल राऊंड, फायनल राऊंड, मॅनेजर राऊंड, असे राऊंड असतात, खूप राऊंड असतात. ते सगळ्या राऊंडला फेस करत 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 फायनल राऊंड येईस्तोवर वाट बघेस्तोवर, ऑफर लेटर येईस्तोवर खूप मेहनत करावी लागते, खूप म्हणजे. आणि आय टीमध्ये आता AI आल्यामुळे खूपच डाऊन आहे मार्केट, नाही एवढं काय होते, नाही भेटत आहेत जॉब्स सहजासहजी लोकांना. सो मी हार नाही मानली, मी ट्राय करत राहिली, देत राहिली इंटरव्ह्यू. मग मला लास्ट कुठे हा भेटला तर मी तिथे गेलेली. ते मला बोललेले की 6 महिन्याची असणार आणि डिपेंड्स अपॉन परफॉर्मन्स. ते बोलले की 6 महिन्यानंतर तुम्ही परमनंट व्हाल, असं ते तेव्हा क्लिअर कट बोललेले. तर मी सरांना तिथे म्हणजे ते बोलले ना मला 1 ऑगस्टला केबिनमध्ये की तुमची इंटर्नशिप इथेच कन्क्ल्यूड होते, तुम्ही आता नाही येऊ शकत, 3 तारखेपासून तुम्ही नाही यायचं, असं ते मला बोलून टाकले, म्हणजे नका येऊ तुम्ही, तुमची इंटर्नशिप इथे. आणि हां, एक मेन गोष्ट की माझ्यासोबत जो सेम डेटला जॉईन झाला, आमचं डेट ऑफ जॉईनिंग सेम आहे, ते त्या मुलाला ठेवलं आहे. ओके, त्या मुलाला म्हणजे आता त्याला पण काढणार असं बोलले आहेत, पण तो आहे अजून. जर त्यांच्याकडे प्रोजेक्ट्सच नाही आहे त्या कंपनीकडे, जर काय आहेच नाही त्या कंपनीचं, तर ते त्यांनी, आणि दोघांचा पण आमचा सेमच होता जॉब रोल, तर त्याला पण ते काढलं पाहिजे. तर ही पार्शालिटी झाली ना, म्हणजे माझ्यासाठी प्रोजेक्ट अवेलेबल नाही आहे, त्याच्यासाठी प्रोजेक्ट अवेलेबल आहे, हे काय आहे म्हणजे? कुठला पार्शालिटी आहे काय कळलं नाही मला. जाऊ दे. आणि मी त्यांना विचारलं की माझ्यामध्ये काय कमी झाली, मी परफॉर्मन्समध्ये कुठे मागे पडली का. मी तर विचारायला जायची की काही काम आहे का, काही टास्क आहे का, काय म्हणजे करायचं आहे का. आणि आमचं टेस्टिंगचं काम जरी नसलं, आणि टेस्टिंगमध्ये एवढं काही काम नसतं, जेव्हा डेव्हलपर डेव्हलप करणार त्याच्यानंतर टेस्टिंगला येतं ते. तर तिथे पण आम्ही म्हणजे सरांना, मॅनेजर सर होते ना,
आमचे मेन सर होते त्यांच्या अंडर आम्ही राहायचो. पण मॅनेजर सर पण आम्हाला काम सांगायचे काही ना काहीतरी. वेबसाईटमध्ये कंटेंट टाकायचा, कंटेंट कसा टाकायचा ते सगळं म्हणजे पण येत होतं. वेबसाईटमध्ये आम्ही कंटेंट वगैरे टाकायचो, पेजेस बनवायचे ते सगळं टाकायचो आम्ही त्याच्यामध्ये. तर तेही काम केलेलं होतं एक्स्ट्राचं. असं नाही की काम नाही, बसून राहायचो नुसते. तर मग ते केलं त्यांना. ते पण करायचो, विचारायचो काम आहे का. असं परफॉर्मन्सचा तर काही इश्यू नव्हता. पण प्रोजेक्ट्स मला तर असं वाटतं रिअली नसेल. मी विचारलेलं माझा परफॉर्मन्स कुठे कमी पडतो का, पण ते बोलले की नाही, परफॉर्मन्स इंटर्नशिपमध्ये मॅटरच करत नाही असं मला ते बोलले क्लिअर कट. ओके. सो मग मी काय म्हणजे मला खूप वाईट वाटलं. म्हणजे का, म्हणजे असं का वागले असतील माझ्यासोबत, माझ्यामध्ये काय कमी होती का, मी कुठे कमी पडली का. तर असं काय नव्हतं माझ्याकडनं. तर नाही, मी म्हणजे खूप असं म्हणजे बोलायचं ट्राय करायची मी थोडी आहे. म्हणजे एवढं मिक्स होत नाही सगळ्यांमध्ये, पण झाली, थोडा वेळ लागतो व्हायला. पण एकदा झाली, मी त्यांना विचारले, म्हणजे बोलायचे मी कामाचं तर बोलायची, असं काही नाही, कामाचं बोलायचो आम्ही. पण त्याच्यामध्ये मग सर असं सांगायचे काम. पण ते सर जे असं बोलले ना, म्हणजे 6 महिने त्या माणसाने मेन्शन केले, ते 6 महिने ठेवायला पाहिजे. मग आणि 15 दिवस आधी सांगायला पाहिजे होते. सगळं त्यांनी चुकीचं केलं. सो मला तरी असं वाटतं की त्यांनी रॉंग केलं आहे खूप. सर, नोटीस पिरियड जरी द्यायला पाहिजे 15 दिवस आधी. असं डायरेक्ट कुठलीच कंपनी काढत नाही. आधी 15 दिवस आधी नोटीस पिरियड येतो, त्यावर असतं. आणि असं पण नाही हां, मी म्हणजे आता समजा 10 to 7 माझा टायमिंग होता. जर मला कधी पोचायला उशीर झाला तर मी 10:30पर्यंत जरी पोचली तर मी 7:30ला निघायची. म्हणजे प्रॉपर हवर्स कंप्लीट करायचे. असं काही नव्हतं माझ्यामध्ये कमी की मी लेट गेली, लवकर निघाली, असं नव्हतं. लवकर आली, टाईमवरती आली, टाईमवरती निघायची, असं काही नव्हतं. त्या कंपनीचा रूलच होता, टाईम पे आओ, टाईम पे जाओ, असं होतं. सो मी टाईमवरतीच यायची, टाईमवरतीच जायची. उशीर झाला तर मी थांबायचे, एवढं काय नाही त्याच्यामध्ये. आणि सॅटर्डेला मोस्टली एवढं नसतात कोणी कंपन्या. आय टीवाल्यांना तर बेसिकली सुट्टी असते, म्हणून तर बरं वाटतं जरा, सॅटर्डे ऑफ असतो म्हणून. मग नव्हतं तिथे असं काय, सॅटर्डेला सगळे सॅटर्डे जावं लागायचं. जायचं म्हणजे एवढं काय, आता कमवायचं फर्स्ट टाईम होते, कुठे भेटायचं नाही, मग जायचो आम्ही, एवढं काय त्याच्यामध्ये हे नाही. पण हे सगळं रॉंग आहे, पार्शालिटी केली त्या लोकांनी. प्रोजेक्ट एकदम म्हणजे शिकण्याचं लर्निंग स्टेजमध्ये होतो ना, तर त्यांनी सांगायला पाहिजे हे कमी होतं का, कुठे काही कमी पडलं ते सांगायला पाहिजे होतं. पण ते असं ऑन द स्पॉट सांगतात, हे चुकीचं वाटतं. ह्याच्या विरुद्ध काहीतरी कंप्लेंट केली पाहिजे ते आम्ही. म्हणजे म्हणजे काय केलं पाहिजे ते मला कमेंटमध्येही सांगा. असं म्हणजे डायरेक्ट आता कंपनी माझ्या विरुद्ध, तर मी तर नाही करू शकत कंप्लेंट. मला कळत नाही आहे कंप्लेंट करायची की नाही करायची. कंप्लेंट करून काय होणार नाही, माझंच टाईम जाणार. त्याच्यापेक्षा मी दुसरा जॉब शोधत राहील, नवीन नवीन नवीन. तर काय होणार, हाय पॅकेजचा भेटेल जॉब, एवढं काय त्याच्यामध्ये. स्विच मारल्यावर भेटून जातो. पण स्विच मारायला, इंटरव्ह्यू द्यायलाच खूप वेळ जातो. जॉब ओपनिंग सध्या नाही आहेत एवढे आलेले. आणि काय, हेच सांगायचं होतं मला स्टोरी, की काय झालं माझ्यासोबत, कसं फेस केलं मी. आणि आजकाल ना खूप फ्रॉड होत आहेत आय टीमध्ये, खूप म्हणजे खूपच. म्हणजे दादरला झालं, ठाण्याला झालं, आता रिसेंटली मी कुर्ल्याला गेलेली इंटरव्ह्यूला. तिथे माझ्याकडनं पैसे मागत होते ते लोक. त्यांना म्हणजे तर माझा इंटरव्ह्यू पण प्रॉपर घेतला नाही, असं म्हणजे इंट्रोडक्शन पण अर्धवटच ऐकलं तिने. तिला मी सांगत होती माझी इंटर्नशिप कंप्लीट झाली, पण तिने माझं इंट्रोडक्शनच अर्ध ऐकला. सो तिला कसं कळेल ना, मग तिला इंटर्नशिप लेटर दाखवलं आहे माझ्याकडे. मग ती बोलली ठीक आहे, पॅकेजचा जॉब भेटेल, पण तुम्हाला आत्ता सॅलरी अकाउंट ओपन करायला 3680 का 36 कितीतरी अमाऊंट पे करावी लागेल, असं होतं त्यांचं. आणि ठाण्यामध्ये पण खूप सारे आहेत फ्रॉड. इथे गणेश टॉवरला आहेत, दादरला कैलास लस्सी, तिथे एकदा गेलेली इंटरव्ह्यूला, तिथेच नियर बाय कुठेतरी असं आहे. तिथे खूप फ्रॉड होतात आजकाल. म्हणजे फ्रॉड रिक्रुटर नोकरीवरनं पण असं म्हणजे त्यांना भेटतात. म्हणजे कोणाचं आपण डेली अपडेट करतो ना प्रोफाईल, करावं लागतं ते डेली अपडेट आय टी म्हणजे असं मिळवायला जॉब. मग रिक्रुटरमध्ये आपण फर्स्ट दिसतो सर्च अपीरियन्समध्ये. सो मग ते सगळं झालं. फ्रॉड पण होत आहेत खूप सारे. सो मी ते पण एक फेस केली आहे स्टेज, की एवढं सगळं फ्रॉड होत आहेत, ते मी तुम्हाला सांगायचं होतं.
खूप म्हणजे खूपच फ्रॉड, म्हणजे आजकाल असा जमानाच नाही राहिला आहे भलाईचा. सगळं फ्रॉड, फ्रॉड, फ्रॉड. मला तर असं म्हणजे इंटरव्ह्यू देताना मला 15 जण तरी ऑलमोस्ट भेटली असतील. 15 नाही, मी मग काउंट नाही केले, पण खूप जण होते ऑलमोस्ट. म्हणजे फ्रॉड खूप जण भेटलेली. इंटरव्ह्यू तर त्यांना घेता म्हणजे एवढं यायचं नाही प्रॉपर, जसं होतात HR, टेक्निकल, मॅनेजर, फायनल राऊंड, असं प्रॉपर काय व्हायचंच नाही. सो ते सगळं होतं, सांगायचं होतं मला. सो मग मी काय केलं, सरांना सांगितलं की असं तुम्ही रॉंग करताय ना. तर मग मी त्यांना म्हणजे मला कळत नव्हतं तेव्हा, मी ना खूप असं टेन्शनमध्ये आलेली. तर सर बोलले टेन्शन नको घेऊ, बी स्ट्रॉंग, असं सगळं बोलले. माझा सगळा ट्रेनचा पास पण होता काढलेला. ते तर कोणालाही वाईटच वाटेल ना, एक दिवस म्हणजे 15 दिवस आधी सांगत नाही, नोटीस पिरियड आधी, आणि असं ऑन द स्पॉट सांगतो माणूस, म्हणजे तर काय बोलायचं त्याला. जाऊ दे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, असं बोलायचं आणि पुढे जायचं. कारण तेच गोष्टी आपण घेऊन बसलो तर मागेच राहणार आयुष्यभर. त्यामुळे त्या गोष्टी त्या शिकायचं आणि पुढे जायचं. दॅट्स इट. एवढंच शेअर करायचं होतं मला. तुम्हाला सांगा हा व्हिडिओ माझा कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इट्स इट. बाय.